विचारणं तिकडचे आणि मग त्यांची थोडीशी खरडपट्टी काढणं असेल किंवा अतिशय बारकाईने काही गोष्टी माहिती करून घेणं असेल तर आय थिंक हाही एक मोठा गुण होता त्यांचा. आणि मगाशी शरद पवार, प्रतिभा पवार दोघेही बारामतीत दाखल झालेले आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की संसदेच्या अधिवेशनामुळे सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या दोघी जणी दिल्लीमध्ये होत्या, त्या एकत्रित निघालेल्या आहेत. थोड्या वेळापूर्वी ते पुण्यात पोहोचलेत आणि कुठल्याही क्षणी ते बारामतीत येतील. आता या हेलिकॉप्टरमधनं कोण आलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. कुटुंबियांसाठी खूपच वेदनादायी क्षण आहे, कारण अजित पवार हे सर्वार्थानं आधारस्तंभ होते. कुटुंबानं राजकारण कायमच वेगळं ठेवलं आणि नात्यांना अधिक प्राधान्य दिलं. पार्थ पवार आपल्याला दिसत आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि आपण कल्पना नाही करू शकत की यांच्यावर किती मोठा दुःखाचा डोंगर आहे आणि कोण कोणाला सावरणार. म्हणजे खूपच भावनाविवश झालेले आहेत सगळेजण. कुणी कुणाला आधार द्यायचा, कुणी कुणाशी काय बोलायचं. भली भली माणसं हमसून हुमसून रडतात. राणा जगजित सिंग आहेत. राणा जगजित सिंग सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत आणि अर्थातच बहिणीला आधार देण्यासाठी ते सुद्धा पोहोचलेत. पार्थ पवार असतील, जय पवार मगाशी पोहोचले होते, रुग्णालयात आपण बघितलं. पण कोणी काय बोलायचं, कोणी कुणाला सावरायचं, हाच प्रश्न खरं तर आता सगळ्यांसमोर असणार आहे. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झालेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा कुटुंबामध्ये म्हणजे आपण नेहमी म्हणालो की राजकारणामध्ये मतभेद हे होत असतात. जेव्हा राष्ट्रवादी फुटली, शरद पवार, अजित पवार यांनी वेगळ्या वाटा स्वीकारल्या, त्याच्यानंतर पण तू उल्लेख केल्याप्रमाणे कुटुंब मात्र एकसंध होतं. दिवाळीचे कार्यक्रम असोत, मुलांची लग्न असोत, घरातले मंगल कार्यक्रम असोत, प्रत्येक वेळेला ही सगळी मंडळी, सुप्रिया सुळे कायम म्हणायच्या की रक्ताचं नातं हे अधिक जास्त महत्वाचं असतं आणि ब्लड इज ऑलवेज थिकर दॅन वॉटर. म्हणून रक्ताची नाती ही आमच्यासाठी महत्वाची आहेत आणि पवारांनी ते धोरण कधी सोडलं नाही. पद्मसिंह पाटील आहेत आणि अर्थातच सुनेत्रा पवारांना ते धीर देत आहेत. राणा जगजित सिंग आहेत आणि खरं तर माध्यमकर्मींनाही विनंती करण्यात आली की म्हणजे तुम्ही थोडा वेळ संयम बाळगा, कारण कुटुंबासाठी हा जितका वेदनादायी क्षण आहे तितकाच भावूक क्षण सुद्धा आहे. कुणी कुणाला सावरायचं हाच खरा प्रश्न आहे. आणि पवारांचं कुटुंब प्रचंड मोठं आहे, भरपूर मोठं कुटुंब आहे, ते विस्तारलेलं आहे देशभरामध्ये आणि कायम कुटुंबानं म्हणजे राजकारण कुणी करायचं, व्यवसाय कुणी बघायचा, पवारांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यात कुणी लक्ष घालायचं, हे खूप सॉर्टेड पवारांनी पहिल्यापासून ठेवलं. पण अजित पवारांभोवती आणि शरद पवारांभोवती अर्थातच हे कुटुंब कायम फिरत राहिलं, कारण ते सामाजिक चेहरे आहेत, ते महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात प्रभावी चेहरे आहेत आणि त्यामुळे अर्थातच त्या दोघांभोवती हे कुटुंब फिरत राहणं याच्यामध्ये आपल्याला काही वावगं वाटत नाही. प्रफुल्ल पटेलांना आपण पाहतोय, प्रफुल्ल पटेल सुद्धा नुकतेच दाखल झालेले आहेत, खूप जुने सहकारी आणि पवार कुटुंबाचे स्नेही. त्यामुळे अर्थातच प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा एक प्रकारे पर्सनल लॉस ज्याला आपण म्हणतो तसा हा वैयक्तिक धक्का सुद्धा आहे. अश्विन, खरं आहे आणि आपण मगाशी ज्याचा उल्लेख करत होतो म्हणजे लोकांमध्ये भेटणं असेल, राजकीय क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व सगळ्यांना तर माहितीच आहे, म्हणजे महाराष्ट्र बघतच होता. पण बाकीच्या क्षेत्रात ज्याचा तू मगाशी उल्लेख केलास तर त्याच्यामध्ये अर्थातच क्रीडा क्षेत्र देखील आहे. कारण अजित पवार कबड्डी आणि बाकीच्या खेळांबद्दल आता पण आपण बघितलं तर ऑलिम्पिक असोसिएशन असेल तर त्याच्यामध्ये देखील आपण बघितलेलं होतं. मुरलीधर मोहोळांनी मला वाटतं प्रतिक्रिया दिली होती, कारण त्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या त्या निवडणुकीमध्ये ते एकमेकांसमोर होते आणि त्याच्यानंतर इतका सारा समुच्चय, इतक्या साऱ्या क्षेत्रामध्ये वावर आणि आता शर्मिला पवार आहेत, युगेंद्र पवारांच्या आई. आता कुटुंबातले सदस्य तिकडे जास्त संख्येने येतात. मंत्री दादा भुसे देखील आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे नेते मंडळी आहेत, विविध पक्षातले, पक्षापलीकडचे काय म्हणूया आपण, ती देखील नेते मंडळी आहेत, कुटुंबीय आहेत, समर्थक आहेत, आपली माणसं आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अपार दुःख आहे ज्ञानदा. कारण आपण जसं म्हणतोय विश्वास बसत नाही. सकाळी जेव्हा ही बातमी आली तेव्हा आपल्याला देखील असं झालं होतं की हे काय घडलंय नेमकं असं. तर आणि ती कुटुंबीय आता तिकडे पोहोचतायत, जसं तू म्हणालीस, अत्यंत वेदनादायी, कठीण आणि स्वीकारायला अवघड, म्हणजे
शब्दात वर्णन नाही करू शकणार आपण, अशा पद्धतीचा असा क्षण आहे. आणि आता कुटुंबीय, त्यानंतर मित्रपरिवार असेल, ही सगळी मंडळी पोहोचतायत तिकडे. हो. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मंदार, कुटुंबीय सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळतं, अर्थात सुनेत्राताई आहेत आणि त्यांना धीर द्यायला कुटुंबातला प्रत्येक सदस्य सध्या तिथे उपस्थित आहे. मंदार. पार्थ पवार